नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासामध्ये आपण सेमी इंग्लिशच्या इंग्लिश या विषयामध्ये लँग्वेज स्टडी या भागातील चौथा प्रश्न अभ्यासणार आहोत, ज्यामध्ये त्यांनी एक शब्द दिलेला असतो आणि त्या शब्दामधल्या स्पेलिंग आपल्याला वापरून कमीत कमी 3 अक्षरांचा किंवा त्यापेक्षा मोठे असे 4 शब्द तयार करायचे असतात. तर त्याची आपण आज प्रॅक्टिस पाहणार आहोत. तर मित्रांनो, पहिला शब्द आहे बघा याच्यामध्ये. मित्रांनो, यातला आपण पहिला शब्द पाहतोय तो म्हणजे ॲक्च्युअली. आता या शब्दाला आपण थोडंसं विरळ करून घ्या, जेणेकरून आपल्याला त्यातले स्वर आणि व्यंजनं दिसतील आणि त्यापासून आपण कमीत कमी 3 अक्षरी किंवा 4 अक्षरी 5 अक्षरी असे शब्द तयार करूया. बघा, मी याच्यातले विरळ करून घेतलेले आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिले बघा ॲक्च्युअली. तर यामध्ये ए हा एक स्वर आहे, त्याच्यानंतर यू एक हा एक स्वर आहे आणि ए एक हा स्वर आहे आणि हा अर्धस्वरासारखं काम करतो वाय. मग यातला पहिला शब्द आपण करून घेऊया, तो म्हणजे बघा बरं ए सी टी. बघा, आहे त्या शब्दामध्ये आहे त्या सिक्वेन्समध्ये किती शब्द सापडतात ते पहिले पाहून घ्यायचे. पहा, याच्यामध्ये सगळ्यात पहिले येतो बघा बरं ए सी टी ॲक्ट हा शब्द आलाय. बघा बरं आला ॲक्ट. यातला दुसरा जो शब्द येतोय पहा बरं, याच्यामध्ये बघा हे टी आणि ह्यांना आपण जोडलं तर टॉल शब्द तयार होतो. बघा बरं टी ए एल एल हा शब्द आला याच्यामध्ये. त्याच्यानंतर पहा तिसरा शब्द. आता आपण फक्त याच्यातलं एवढंच घेऊया म्हणजे आपल्याला हा शब्द सापडतोय. बघा बरं ऑल आलाय का बघा याच्यामध्ये ऑल. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा पुढे आता आपण हे सी घेऊया. बघा बरं सी ए टी म्हणजे मांजर, लक्षात ठेवायचं आहे. कॅट हा एक शब्द आलाय. त्याच्यानंतर आपण त्यातलंच सी बघा सी यू टी कट हा शब्द तयार होतोय. पुन्हा त्यामध्ये एक एक स्पेलिंग चेक करत चला. बघा आता आता एवढ्या शब्दाला घ्या बरं तुम्ही, लगेच एक मोठा शब्द तयार दिसेल ॲक्च्युअल. मग हा येतं ॲक्च्युअल. त्याच्यानंतर पुढचा जो शब्द येतोय बघा बरं, याच्यामध्ये हे सी ए एल एल असा बघा बरं आपल्याकडे हा एक शब्द तयार झाला. याच्यामध्ये याला ऍड करा सी ला. बघा कॉल हा एक शब्द तयार झालाय. त्यानंतर पुढचा जो येतोय एल ए वाय ले, याच्यामध्ये शब्द तयार होतोय झालंय. त्याच्यानंतर बऱ्याच जणांनी कॉम्प्युटर क्लासच्या त्या बोर्डवर तुम्ही एखाद्या वेळेला पाहिला असेल बघा, जिथं इन्स्टिट्यूट असतं तिथं टॅली हा शब्द तुम्ही पाहिला असेल बघा, टी ए एल एल वाय टॅली. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला फक्त 4च शब्द तयार करायचे होते परीक्षेमध्ये, पण यामधून आपण कमीत कमी 6 ते 7 शब्द याच्यामध्ये तयार केलेले आहेत. दुसरं उदाहरण पाहूया आता आपण. रिफ्रेशिंग. यातले आपण प्रत्येक स्वर व्यंजनांना वेगवेगळं करून घेऊया. बघा बरं रिफ्रेशिंग यामध्ये काय काय दिसते पहा बरं. याच्यामध्ये सगळ्यात पहिले ई एक हा एक स्वर आहे, ई एक स्वर आहे, आय एक स्वर आहे. म्हणजे याच्यामध्ये लक्षात ठेवायचं ई आय. त्याच्यानंतर परत म्हणजे हे 2 स्वर सापडलेले, म्हणजे 2 वेळेस आपल्याला ईचा वापर करता येऊ शकतो. ठीक आहे. तर यामध्ये बघा बरं पहिला शब्द आपल्याला काय काय तयार करता येऊ शकतो. मग रिफ्रेशिंग मध्ये तुम्ही जर पाहिलं तर याच्यामध्ये फ्रेश हाच एक पहिला शब्द लक्षात यायला लागला. बघा बरं आपल्या बघा फ्रेश पहिला शब्द झालाय तयार. त्याच्यानंतर हे ज्यातलं एफ घेतलेलं आहे याच्यातलं आय घेऊया आणि याच्यामध्ये हे एस एच जोडूया तर फिश शब्द तयार. बघा एफ आय एस एच फिश तयार झालाय. त्यानंतर बघा बरं हे जे सुरुवातीचं आर घेतले आणि शेवटचं आय एन जी जर त्याला जोडलं तर आपल्याकडं रिंग हा शब्द तयार होतो. त्याच्यानंतर आपण हे एस एच आय एन आणि त्याच्या शेवटी जर आपण ई जोडलं तर शाईन शब्द तयार होतो. त्याच्यानंतर तुम्ही हे एफ घेतलंय, त्याच्यानंतर आय एन जी आणि त्याला शेवटी ई आणि आर जोडला आपण तर फिंगर शब्द तयार होतो. झालंय पहा. पुन्हा त्यामध्ये बघा बरं यातलं आपण शेवटचं जी घेतलंय, म्हणजे हा बघा जी यातलं आपण घेतलं हे आर असा शब्द तयार होतो. बघा जी आर. त्याच्यानंतर यातलं आय घेतलंय आय आणि त्याच्यातलं हे ई घेतलं आणि हे एफ घेतलं. बघा बरं ग्रीप. ग्रीप म्हणजे दुःख असा एक शब्द तयार होतो याच्यामध्ये.
पहा पुढचं आणखीन आपण जर बघितलं तर हिरवा रंग बघा बरं, हे जी, त्याच्यानंतर हे आर, त्याच्यानंतर ई, ई आणि शेवटी आलेलं हे यन. तर ग्रीन शब्द तयार झालाय बघा याच्यामध्ये. त्यातलं पुन्हा हे एच घेतलंय, त्याच्यानंतर हे ई घेतलंय, त्याच्यानंतर यन, हेन, हेन म्हणजे कोंबडी, हा एक शब्द तयार झालाय बघा याच्यामध्ये. त्याच्यानंतर रेन हा एक शब्द तयार होतो बघा याच्यामध्ये. बघा हे आर ई आय यन याच्यामध्ये रेन, लक्षात ठेवायचं. मग रेन, रेन म्हणजे चाबूक किंवा लगाम ज्याला म्हणतो आपण. तसंच याच्यामध्ये तुम्हाला सिंग हा देखील शब्द तयार करतात बघा. एस आय एन जी, जसं रिंग आहे आर आय एन जी, एस आय एन जी हा एक शब्द तुम्हाला तयार करता आला असता. तिसरा शब्द पाहूया आपण त्याच्यामध्ये बघा, इमिजिएटली किंवा काही जण इमिडिएटली असं सुद्धा वाचतात. याला आपण मोकळे मोकळे याच्यातले करून घेतलेले बघा बरं. याच्यामध्ये काय काय दिसतं तुम्हाला, आय दिसतंय, ई दिसतंय, परत आय आहे, ए आहे, ई आहे आणि शेवटी वाय देखील आपल्याला सेमी मोबाईलचं काम करू शकते. मग यातला आपण सगळ्यात पहिलं जर शब्द तयार करायला गेलो तर बघा तुम्हाला काय काय लक्षात यायला बघा. याच्यामध्ये यम आहे, झालंय. यातलं आपण पहिलं घेऊया बघा, हे यम, त्याच्यानंतर यातला ए आणि हे डी आणि ई. बघा बरं आपल्याकडे पहिला शब्द तयार होतो तो म्हणजे मेड. दुसरा याच्यामध्ये शब्द तयार होऊन बघा बरं, यम ए टी ई. बघा आपण जसं क्लासमेट म्हणतो ना, मेट हा एक शब्द तयार आला याच्यामध्ये. त्याच्यानंतर हेच मेट आपण बघा बरं, यातलं यम घेतलंय, त्याच्यानंतर ए घेतलंय, त्याच्यानंतर यल आणि ई. बघा बरं, यम ए यल ई असा एक शब्द तयार झालाय त्याच्यामध्ये. त्यानंतर बघा बरं याच्यातलं टी ए यल ई असं जर घेतलं तर टेल, टेल म्हणजे स्टोरी, कथा म्हणतो आपण त्याला. त्यानंतर बघा बरं शेपूट असा एक शब्द तयार होतो बघा बरं, ह्याच्यामध्ये टी ए आय यल, टेल हा एक शब्द तयार झाला याच्यामध्ये. त्यानंतर डी आय ई टी हा एक शब्द तयार होतो बघा बरं, डी आय ई टी, डायट हा एक शब्द तयार होतो याच्यामध्ये. त्याच्यानंतर डी ए वाय, शेवटचं वाय घेतलं बघा आपण, मग डे हा एक शब्द तयार झाला याच्यामध्ये. त्याच्यानंतर डे पासून डेली हे सुद्धा तयार होतं बघा, डी ए आय यल वाय, डेली हे एक झालं, दैनिक ज्याला दैनंदिन म्हणतो आपण. त्याच्यानंतर डील हा एक शब्द तयार होतो बघा बरं, डी ई ए यल, डील हे एक शब्द तयार होतोय. त्याच्यानंतर यम डबल ई टी बघा बरं, यम, त्याच्यानंतर हे ई, पुन्हा ई आणि याच्या लावलं टी, हे मीट हा एक शब्द तयार झालाय. त्याच्यानंतर पुन्हा बघा बरं याच्यामध्ये मील म्हणजे जेवण बघा, यम ई ए यल हा एक शब्द तयार होतो. मील, मीट, मील हा एक शब्द तयार होतो. मीटही तयार होतो, मीट म्हणजे मटन. त्याच्यानंतर मील हा एक शब्द तयार झालाय. त्यानंतर बघा बरं हा एक मोठा शब्द यलबाय काढलं ते इमिडिएट हा एक शब्द तयार होतोय, इमिडिएट. त्यानंतर बघा बरं ई ए टी, ईट असाही शब्द तयार होतो. त्याच्यानंतर बघा बरं यल ए टी ई, यल ए टी ई म्हणजे लेट हा एक शब्द तयार झालाय. त्याच्यानंतर लीड हा एक शब्द तयार होतो बघा, यल ई ए डी, उलट घेतलंय आपण सही स्पेलिंग बघा बरं, लीड हा एक शब्द तयार होतोय. त्या पुढचा आणखीन एक शब्द अभ्यासू आपण, इन्व्हेस्टिगेशन्स. आता इन्व्हेस्टिगेशनला आपण थोडंसं विरळ करून घ्या, जेणेकरून त्याच्यातले आपल्याला स्वर आणि व्यंजनं लक्षात येतील. आणि त्यावरून फक्त तुम्ही जर कीन ऑब्झर्वेशन केलं, बारीक निरीक्षण केलं तर लक्षात येते याच्यामध्ये कोणते कोणते शब्द तयार होऊ शकतात. आता कमीत कमी 10 ते 12 शब्द याच्यामध्ये तयार होऊ शकतात. त्यातलं बघा बरं सगळ्यात पहिला शब्द ते इन्व्हेस्ट हाच शब्द तयार झाला बघा बरं, इन्व्हेस्ट झाला हे शब्द तयार बघा बरं. त्याच्यानंतर हे टी आय यन हे घेतलं तर टीन, टीन म्हणजे पत्रा हा एक शब्द तयार होतोय. त्याच्यानंतर टी ओ यन, टन हे सुद्धा मोजण्याचं साधन आहे बघा बरं, हे एक तयार झालंय. त्याच्यानंतर तुम्ही यस ओ यन घेतलं तर बघा बरं, यस ओ यन सन, सन म्हणजे मुलगा. त्याच्यानंतर
सेन्स हा एक शब्द तयार होतो बघा बरं. यस ई एन यस ई परत घेतलंय आपण, मग सेन्स हा एक शब्द तयार होतोय. त्यानंतर सेंट SENT आहे का बघा बरं याच्यामध्ये. SENT हाही शब्द तयार घेत बघा. SENT असा शब्द तयार होतो. सेंट, सेंटचा भूतकाळ आहे हा सेंट. त्याच्यानंतर SA पुढे आलं तुम्ही वी, त्याच्यानंतर आले इथं ई बघा. सेव, सेव म्हणजे वाचवणे हा एक शब्द तयार होतोय. त्यानंतर नेस्ट बघा बरं. NEST शब्द कसे तयार होत बघा. नेस्ट, नेस्ट म्हणजे घरटे. पण अर्थपूर्ण शब्द तयार करायचे, लक्षात ठेवायचं, कुठलेही कुठे लिहून होणार नाहीत. त्याच्यानंतर बघा बरं TE हे यस आणि हे परत इकडचं टी घेतलंय आपण, बस टेस्ट. त्याच्यानंतर बघा बरं टेन्स हा एक शब्द तयार होतो बघा. TEN हे घेतलं इथं यस आणि पुन्हा हे घेतलं आपण ई. टेन्स हा एक शब्द तयार होतोय. त्याच्यानंतर गेन बघा बरं. GAIN गेन म्हणजे मिळवणे हा एक शब्द तयार झालाय. त्याच्यानंतर GET गेट हे क्रियापद आहे. गेट म्हणजे मिळणे. त्याच्यानंतर गेट फाटक ज्याला म्हणतो आपण बघा. GAT आणि शेवटी जोडला आपण ई. गेट हा एक शब्द तयार होतोय. त्याच्यानंतर गो चं तिसरं रूप आहे बघा बरं. GON आणि हे शेवटी त्याला जोडलं बघा ई. गॉन ही स्पेलिंग सुद्धा पूर्ण आली पाहिजे मित्रांनो आपल्याला. त्याच्यानंतर बघा बरं याच्यामध्ये GIV आणि शेवटी घेतलं ई बघा. गिव्ह हे एक शब्द तयार झालाय. मग गिव्हचा भूतकाळ सुद्धा याच्यामध्ये तयार होतो बघा बरं. GA त्याच्यानंतर हे V आणि शेवटी आला याच्यामध्ये ई बघा बरं. गिव्ह. अशा प्रकारे मित्रांनो याच्यामध्ये आपण कमीत कमी 10 शब्द याच्यामध्ये तयार करू शकतो. पुढचं उदाहरण पाहूया आणखीन आपण. कमीत कमी 5-6 उदाहरणं जर आपण करून पाहिले यामध्ये तर आपल्या लक्षात येतं की काही शब्द वारंवार तेच येत आहेत. कारण शेवटी ए पासून झेड पर्यंत मुळाक्षर आपल्याकडे तीच असल्यामुळं त्यातून काही ठराविक शब्द तरी आपल्याला पाहायला लक्षात यायला पाहिजे. पुढचा शब्द आहे बघा बरं. मेडिटेशन. याला आपण विरळ करून घ्या बघा. याच्यामध्ये तुम्हाला कोणते कोणते वावेल ते पण नोटीस करा. ई आहे, आय आहे, पुन्हा ए आहे, आय आहे आणि पुन्हा काय आलं शेवटी ओ आहे. जवळपास बरेच याच्यामध्ये वावेल आलेले आहेत. झालंय. मग आता यातलं आपण पहिला शब्द शोधूया. तो म्हणजे बघा बरं आताच आपल्याला थोड्या वेळापूर्वी पाहिलं होतं आपण. मीट असा एक शब्द तयार बघा. MEAT मीट. मीट म्हणजे मटन. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आणखीन एक शब्द पाहिला होता बघा. TIN बघा. TI आणि हे शेवटी जोडला आपण यन. टीन म्हणजे पत्रा. आत्ताच पाहिलं होतं आपण. त्याच्यानंतर बघा बरं TON टन. हे सुद्धा आता आपण मोजण्याचं माप पाहिलं होतं साधन. त्याच्यानंतर डायट हा एक शब्द तो आला बघा. DIET डायट. त्याच्यानंतर डेट हा एक शब्द तयार होतो बघा. DAT आणि शेवटी घेतलं ई. डेट म्हणजे तारीख. खारीक सुद्धा होतं. तारीख किंवा खारीक. त्याच्यानंतर मेड हा एक शब्द तयार होतो बघा. MEDE मेड. मेकचा भूतकाळ मेड. त्याच्यानंतर नीट बघा बरं. नीट. नेटका म्हणतो ना आपण त्याला. NE त्याच्यानंतर AT नीट ही एक स्पेलिंग तयार झाली बघा बरं. त्यानंतर बघा MEND मेंड म्हणजे दुरुस्त करणे हे एक होतंय त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर MIND माइंड बघा. MIN आणि पुन्हा शेवटी घेतलं D. MIND हा एक शब्द तयार झालाय. त्यानंतर बघा बरं DINE बघा. DIN आणि हे शेवटी घेतलं आपण याच्यामध्ये ई. DINE शब्द तयार झालाय. त्यानंतर NET हे बघा. NET नेट हा शब्द तयार झालाय बघा बरं. नेट म्हणजे जाळी सुद्धा होतं. त्यानंतर DE आणि हे शेवटचं लावलं यन. DEN डेन म्हणजे गुफा किंवा गुहा. त्याच्यानंतर MAN हा एक शब्द तयार होतो बघा बरं. MAN मॅन हा एक शब्द तयार झालाय. त्याच्यानंतर तुम्ही तेच बघा. ME हे यन मॅनचं अनेक वचन झालं मेन.
त्याच्यानंतर पुढचा शब्द येतो बघा बरं, नोट. दिसतं का तुम्हाला? NOTE, नोट हा एक शब्द तयार झालाय. त्याच्यानंतर NAME हा एक शब्द तयार बघा, NAME झाला एक शब्द तयार. त्याच्यामध्ये बघा नेम. पुढचं आणखीन एक उदाहरण पाहूया आपण. एन्जॉयबल हा एक शब्द आहे बघा बरं. याच्यामध्ये एन्जॉयबल आपण वेगवेगळं करून घेतलंय, त्याच्यात लगेच कळायला लागेल. तर सगळ्यात पहिला इथलंच शब्द लक्षात येतो बघा आपल्याला, जॉय. त्याच्यानंतर हा एक शब्द लक्षात येईल बघा बरं आपल्याला, एबल. बघा इथल्या इथं क्लिअर करून घ्यायचं आपण. त्याच्यामध्ये शब्द सापडतोय बघा. सगळ्यात पहिला आला बघा जॉय आले त्यामध्ये. त्याच्यानंतर तुम्ही JOB, जॉब असा एक शब्द तयार करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही शेवटचं ABLE घेतलं तर हे ॲडजेक्टिव्ह आहे, एबल, हे एक तयार झालंय. त्याच्यानंतर तुम्ही सुरुवातीचं EN आणि हा एक शब्द पुन्हा एन्जॉय हा एक शब्द तयार झालाचे, एन्जॉय झालंय. पुन्हा तुम्ही हे सुरुवातीचं EN आणि शेवटचं एबल, एनेबल हा एक शब्द तयार होतो, एनेबल मीन्स मेक एबल. त्यानंतर BOY बघा बरं, BOY, बॉय हा एक शब्द तयार झालाय. त्यानंतर BAY, बे, बे म्हणजे उपसागर. त्याच्यानंतर LAY, ले म्हणजे पहुडणे हा एक शब्द तयार झालाय. त्याच्यानंतर LE शेवटचं O, लिओ, लिओ म्हणजे सिंह, लायन ज्याला म्हणतो आपण. त्याच्यानंतर बीन बघा, BEEN, BEEN, बीन, हे बीचं तिसरं रूप आहे, बीन. त्याच्यानंतर तुम्ही BEAN, बीन, बीन म्हणजे बी म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर बेल बघा बरं, BALE, बेल, बेल म्हणजे ज्याला आपण घासडी म्हणतो, कापसाची, कापसाचं बांधलेलं. त्यानंतर पुढचा शब्द येतोय बघा बरं, बॅन. एखाद्या गोष्टीला आपण बॅन करतो ना, बंधन आणतो त्याच्यावर बघा, बॅन, BAN. त्यानंतर ईल बघा, ई पुन्हा ई त्याच्यानंतर यल, ईल, ईल प्रकारचा मासा आहे बघा एक, जो सापासारखा असतो लांबलचक. त्याच्यानंतर LAB, LAB, लॅब, जसे लॅबोरेटरीचं शॉर्ट फॉर्म लॅब असं वापरतात. आणि त्याच्यानंतर ALE, ALE, एल, एल म्हणजे दारू सुद्धा होतं. पुढचा शब्द पाहूया आणखी आपण. हा आपला आजचा शेवटचा शब्द, लोनलीनेस. लोनलीनेसला आपण वेगवेगळं करून घेऊया. त्यातले बघा स्वर पुन्हा लक्षात घ्या. ओ आहे, ई आहे, आय आहे आणि ई आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आपल्याला इथं दिसतं बघा, वन हा एक शब्द आलाय बघा बरं, वन आलाय एक पहिला. दुसरा तुम्हाला LESS हे लक्षात येतं बघा, LESS, लेस, लिटलचं सेकंड फॉर्म आहे ते डिग्री मधलं, लेस झालं. त्याच्यानंतर लायन शब्द येतो बघा बरं, LION, लायन हा एक शब्द तयार झालाय. त्याच्यानंतर SIN, सीन, सीन म्हणजे पाप, SIN, सीन, पाप. त्याच्यानंतर बघा SON येतंय का बघा, SON, सन, सन म्हणजे मुलगा, हे आधीच्या शब्दात आलं होते पहा. त्याच्यानंतर सेन्स बघा बरं, SENSE, सेन्स आलंय, सेन्स याच्यामध्ये. त्याच्यानंतर पुढचं येतं बघा बरं, LINE, लाईन हा एक शब्द तयार झालाय बघा बरं, लाईन. त्याच्यानंतर निओ, NEO, आपण उलट बघा बरं, NEO, निओ, निओ म्हणजे न्यू याला म्हटलेलं आहे आपण. त्याच्यानंतर पुढचा शब्द येतो बघा, सीन, स्वाचा तिसरं रूप आहे बघा, SEEN, सीन हे एक आलं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर ऑइल बघा, OIL, ऑइल, तेल. त्याच्यानंतर पुढे येते बघा, LONE, लोन, लोन म्हणजे एकटाच. त्याच्यानंतर LOSE बघा, LOSE उलट घेतलंय आपण त्याच्यामध्ये, लूज, LOSE, लूज. त्याच्यानंतर बघा बरं, LOSS, लॉस हे एक आलं याच्यामध्ये, नुकसान ज्याला म्हणतो आपण. त्याच्यानंतर बघा SOLE, SOLE, सोल झालंय.
त्याच्यानंतर SELL बघा, SELL सेल म्हणजे विक्री. त्याच्यानंतर नोज हा एक शब्द तयार होतो बघा बरं, NOSE नोज. अशा प्रकारे मित्रांनो आपण हे शब्द पाहिलेत. आता तुम्हाला प्रॅक्टिससाठी पुढील काही शब्द आहेत, यांचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि यांच्यापासून अनेक शब्द तयार करायचा घरी प्रॅक्टिस करा. मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या 9वी 10वीच्या मित्रांना शेअर करा आणि देशमुख करिअर अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.